नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. समर हा जेव्हापासून ऑफिसला आलाय तेव्हापासून कंटिन्यू मीटिंगमध्ये बिझी असतो. त्याची ही सुरुवातीची मीटिंग असते आणि एम्प्लॉय मात्र त्याच्यावर फार जास्त खुश असतात. ही मीटिंग पार पडल्यानंतर आनंद म्हणत असतो, बरं झालं एकदाची ही मीटिंग पार पडली. तेवढ्यातच आता ब्रेक घेणार तर स्वानंदीचा कॉल आलेला असतो. मग आनंद त्याला म्हणत असतो, स्वानंदीचा कॉल घे, 2 मिनिटं तिच्याशी बोलून घे. पण समर म्हणत असतो, नाही, आत्ता मला त्यांच्याशी नाही बोलता येणार. आता मात्र मला फार महत्त्वाचं काम आहे. अरे असं काय करतोयस? अरे बॅक टू बॅक मीटिंग असणार आहेत. मग मला असं वाटतंय की तू एकदा त्यांच्याशी बोलून घ्यावंस. तेव्हा मात्र समर स्पष्टपणे म्हणत असतो की नाही, आता नाही बोलू शकत. तेवढ्यातच एक एम्प्लॉय येतो आणि तो लगेचच आल्याबरोबर समरला म्हणत असतो, सर, सेकंड मीटिंग अरेंज केली आहे. ताबडतोब चला, सगळं काही सेट झालं आहे. मग आता पुन्हा स्वानंदीचा कॉल आलेला असतो आणि तेव्हा आनंद म्हणत असतो, अरे 1 मिनिटं बोलून घे समर, ती तुझी वाट बघत असन, तुला ती कंटिन्युअसली कॉल करत आहे, मग असं काय करतोयस? तेव्हा समर म्हणत असतो, हे बघ, मी बोलेल त्यांच्याशी नंतर, आता मात्र मी त्यांच्याशी नाही बोलू शकत आहे. मग आता तो लगेचच मोबाईल सायलेंट करतो. स्वानंदी एकदा नाही दोनदा नाही तर कंटिन्यू 3-4 वेळा ती कॉल करू लागलेली असते. पण कॉल करून सुद्धा हा पट्ट्या काही केल्या फोनच उचलत नसतो. मग आता फोन न उचलल्यामुळे स्वानंदीला अजूनच टेन्शन येतं. स्वानंदी इथे विचार करत असते, नेमकं काय झालेलं असेल? राजवाडे ठीक तर असतील ना? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? असा विचार स्वानंदी करू लागलेली असते. मग तेव्हा समर म्हणत असतो, आता ही मीटिंग एकदा पार पडली की मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मग त्यानंतर आता स्वानंदीसुद्धा इकडे पुन्हा कंटिन्यू कॉल करू लागते. म्हणत असते, राजवाडे माझा फोन का उचलत नाही आहेत? नेमका प्रॉब्लेम काय झालेला असेल? सगळं काही ठीक तर असेल ना? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असं काय झालेलं असेल? मग लंच ब्रेक असतो तेव्हा स्वानंदीची कलिग तिला इथे लंचसाठी इन्व्हाइट करायला आलेली असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ऐक ना, माझा ना सकाळचा फार हेवी नाश्ता झाला होता, त्यामुळे ना आता मात्र मला काहीच नकोय, प्लीज तू करून घेशील का? तेव्हा ती तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो, आधिरा आणि त्याचसोबत रोहन हे दोघेही जण घरातून बाहेर पडलेले असतात. मग बऱ्याच ठिकाणी इथे त्यांनी त्यांच्या शॉपसाठी जागा बघितलेली असते, पण पाहिजे तशा रेटमध्ये भेटलेली नसते. मग आता त्यांना बँकेमध्ये लोनसाठी जायचं असतं. इथे अधिरा फार थकलेली असते. तेव्हा रोहन तिला म्हणत असतो, अधिरा, तुला किती घाम आला आहे. हे बघ, मी तुला चांगलं म्हणत होतो की आपण कॅब वगैरे बुक करून येऊया, पण तू मात्र माझं ऐकतच नाही आहेस की खूप त्रास होतोय तुला. तेव्हा ती म्हणत असते, नाही, इट्स ओके रोहन, मला काही नाही झालेलं. बरं ऐक ना, आपण इथे थोडा वेळ थांबूया का? आणि तुझ्यासाठी मस्त कॉफी वगैरे ऑर्डर करूया, चल ना प्लीज. आधिरा म्हणत असते, रोहन, आता 1 रुपयासुद्धा खर्चायचा नाही आहे ना, बाहेरचं फूड खायचं आहे ना, पैसा वेस्ट करायचा आहे, नाही आणखी काही करायचं आहे. हे सगळं तू खरं सांगतेस? हो, हे सगळं मी अगदी मनापासून आणि खरंच सांगते. आणि त्यावेळेला आता हे सगळं काही बोलत असताना इथे आधिरा म्हणत असते, हे बघ रोहन, आता आपल्याला आपलं ब्युटिक सुरू करायचं आहे. आपल्यासाठी एक एक पैसा फार महत्त्वाचा आहे आणि तो एक एक पैसा साठवूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आधिरा बोलू लागलेली असते. मग आधिरा हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इथे रोहन म्हणत असतो, खरं सांगू का आधिरा, मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ना अजिबातच विश्वास बसत नाही की तू अशा पद्धतीने वागू शकतेस आणि हे सगळं काही होऊ शकतं. तेव्हा आधिरा म्हणत असते, मग माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला. तेव्हा रोहन म्हणत असतो, 1 मिनिट आधिरा, हे फक्त स्वप्न तुझं एकटीचं नाही आहे, आपण दोघांनी एकत्र पाहिलेलं हे स्वप्न आहे. तेव्हा आधिरा म्हणत असते, हो रोहन, आपल्या दोघांचं हे स्वप्न आहे आणि आपण लवकरच ते स्वप्नसुद्धा पूर्ण करणार आहोत. दुसरीकडे स्वानंदी लंच ब्रेकमध्ये आता समरच्या ऑफिसमध्ये येते. जेव्हा ती त्याच्या केबिनमध्ये येते तेव्हा मात्र समर हा खुर्चीला टेकून झोपलेला असतो. त्याचं डोकं प्रचंड दुखत असतं
मग त्याला असं वाटतं की आनंद आला आहे. मग म्हणत असतो, आनंद बरं झालं आलास, प्लीज थोडासा AC वाढव ना. मग आता स्वानंदी तो AC वाढवतं आणि त्यावेळेला आता समर म्हणत असतो, ऐक ना आनंद, माझं डोकं ना जाम दुखायला लागलंय, प्लीज थोडंसं चेपून दे ना. मग स्वानंदी लगेचच आता काहीच बोलत नाही आणि समरच्या पाठी उभी राहते आणि त्यानंतर स्वतःच्या हातानेच आता ती समरचं डोकं चेपून देत असते. जेव्हा ती समरचं डोकं चेपून देत असते त्यावेळेला मात्र इथे समर म्हणत असतो, वा रे वा आनंद, तुझ्या हातामध्ये काय जादू आहे, खरं सांगतो तुला, असं मित्रा एक मैत्रीण दाबतेसच वाटते. म्हणजे अक्षरशः स्वानंदीसारखेच तुझे हात आहेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. मग हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इथे समर पाहतो तर काय, हे खरंच स्वानंदीचे हात आहेत. मग त्याला हे सगळं काही पाहिल्यानंतर धक्काच बसतो. तो म्हणत असतो, स्वानंदी तुम्ही इथे? तेव्हा ती म्हणत असते, हो मग काय करणार, मीच आले आहे इथे. अहो पण काय राजवाडे हे, मी तुम्हाला किती कॉल केले, किती बोलण्याचा प्रयत्न केला. मग स्वानंदी स्वतःचा मोबाईल कानाला लावते आणि म्हणत असते, हॅलो स्वानंदी, मी वेळेत पोहोचलो आणि मी माझा लंचसुद्धा केला आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचा लंच करून घ्या. बघितलं राजवाडे, हे बोलायला मला फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागलेले आहेत. समर म्हणत असतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मला डेमो करून दाखवलात? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो मग काय करणार, माझ्याकडे त्याशिवाय कुठला पर्यायच नाही आहे डेमो करून दाखवण्याशिवाय, बोला ना करणार काय ह्या सगळ्या गोष्टींचं. मग आता इकडे समर म्हणत असतो, हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, सॉरी स्वानंदी, मीटिंग्स एवढ्या होत्या ना तर मला काही कळलंच नाही आणि त्यामुळे तुम्हाला फोन करता नाही आला. स्वानंदी म्हणत असते, मला फोन तर नाही केला पण तुम्ही जेवण तर केलं आहे ना. तेव्हा समोर असलेला लंच बॉक्स पाहते आणि त्यामध्ये जशाला तसाच टिफिन असतो. मग जशाला तसाच टिफिन दिसल्याबरोबर आता स्वानंदी चिडते आणि म्हणत असते, राजवाडे तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, तुम्हाला इथे जेवायला सांगितलं होतं पण तुम्ही मात्र अजिबातच जेवण वगैरे केलेलं नाहीये. राजवाडे काय चाललंय काय? समर म्हणत असतो, स्वानंदी प्लीज आत्ता मला वेळ नाहीये, प्लीज माझ्या ना बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. तेवढ्यातच एम्प्लॉय येतो आणि म्हणत असतो, सर मीटिंगसाठी थांबलेले आहेत लोक. मग आता लगेचच इकडे समर तिला स्वारी म्हणत असतो आणि त्यानंतर मात्र तिथून तो निघून जाण्याचं काम करत असतो. आता दुसरीकडे अधिरा रोहन हे बँकेमध्ये लोनसाठी येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा ते बँकेमध्ये लोनसाठी येऊन पोहोचतात त्यावेळेला मात्र इथे आता हे अधिरा तिचे सगळे काही डॉक्युमेंट्स इथे बँकेमध्ये देत असते. जेव्हा ती तिचे सर्व डॉक्युमेंट्स दाखवते त्यावेळेला इथे स्पष्टपणे त्यांना सांगण्यात येतं की माफ करा पण आम्ही मात्र इथे तुम्हाला लोन अजिबातच देऊ शकत नाही. असं बोलल्याबरोबर आता इकडे ते म्हणत असतात, काय बोलताय काय तुम्ही, हे बघा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता, आम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू, पण प्लीज तुम्ही लोन वगैरे का नाही गेलात, असं करू नका ना. आणि त्याचबरोबर इथे ते म्हणत असतात, हे बघा सॉरी पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना नाही करू शकत आहे, नाही तुम्हाला हे सगळं काही देऊ शकत आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना अहो असं काय करताय. तेव्हा बँकेतून त्यांना सरळ सरळ तिथून पाठवून देण्यात येतं. दुसरीकडे आता आपण पाहतो इकडे आनंद हा फोनवर बोलत बोलतच समरच्या केबिनमध्ये आलेला असतो. जेव्हा तो समरच्या केबिनमध्ये येतो तेव्हा त्याला समोर स्वानंदी बसलेली दिसते. स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी तू इथे काय करतेस. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी इथे राजवाड्यांना भेटायला आले होते आपण ते मीटिंगमध्ये आहेत, त्यांनी इथे लंच सुद्धा केला नाहीये. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, स्वानंदी हे असंच सुरू आहे सगळं, तुला सांगू का त्याच्या कामाचा लोड एवढा आहे की काही विचारू सुद्धा नकोस. आणि त्याचबरोबर इथे स्वानंदी म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा आनंद दादा, इथे राजवाड्यांना कधी आनंदची कमी ह्याची अंशुमनची कमी जाणवते का, म्हणजे कधी त्यांना असं वाटतं का की इथे अंशुमन हवा होता वगैरे. तेव्हा इथे तो म्हणत असतो, नाही असं असं जाणवत नाहीये पण तुला सांगू का तो होता तेव्हा उलट जास्त त्याला त्रास होता, पण आता तर त्याच्यावर एवढा वर्कलोड आहे ना की काही विचारूच नको आणि त्यामुळे त्याची फारच जास्त चिडचिड होते, त्याला ना खायला भेटते ना काही गोष्टी भेटत आहेत. तुला एक गोष्ट सांगू का, जर त्याच्या जवळचं आणखी कोणी कामामध्ये मदत करणारं असेल ना तर नक्कीच बरं होईल, असं सुद्धा तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच स्वानंदी म्हणत असते, म्हणजे राजवाडे त्यामुळेच मला बोलत होते की तुम्ही ऑफिस जॉईन करा. तेव्हा आनंद म्हणत असतो, काय काय सांगतेस काय तू, म्हणजे तुला समरने ऑफिस जॉईन करायला सांगितले. स्वानंदी म्हणत असते, हो त्यांचं असं म्हणणं आहे की मी ऑफिस जॉईन करावं म्हणून. तेव्हा आनंद म्हणत असतो, अरे वा ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे स्वानंदी, तुला सांगू का जर आपल्या जवळचं कोणी माणूस असेल आणि त्याने जर इथे ऑफिस जॉईन केलं आणि त्याला जर इथे कामामध्ये मदत झाली ना तर ही मात्र फार जास्त आनंदाची गोष्ट ठरेल बघ स्वानंदी. कारण काय आहे ना तुला सांगू का, त्याला थोडंसं रिलॅक्स भेटेल आणि त्याचबरोबर आपली माणसं असली तर त्याला विश्वासाने हे सगळं काही करता येईल. खरं सांगतो तुला
तेव्हा स्वानंदी म्हणत असते पण तरीसुद्धा तेव्हा आनंद म्हणत असतो, तुला सांगू का स्वानंदी, हे बघ, तो तेवढा खूप जास्त समंजस आहे, पण वर्कलोड एवढा आहे ना की काही विचारूच नको. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वानंदी, तुला असं एक सांगतो, त्याच्या कमी वयामध्ये त्याला बिझनेस खूप लवकर अंगावर पडला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढी ती मॅच्युरिटी आणि तेवढा तो समजदारपणा आहेच, पण तरीसुद्धा तो थकत नाही ग. पण थकला तर कोणाला सांगत पण नाही आहे ग तो. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्याच्या जवळची एखादी व्यक्ती जर त्याच्या आयुष्यात कामामध्ये आली ना, तर म्हणजे कसं सगळंच बरं होईल. म्हणजे इथे सुद्धा लक्ष द्यायची गरज नाहीये आणि घरी सुद्धा नाहीये, असं तो बोलत असतो. स्वानंदी म्हणत असते, बघू विचार करून काय होतंय तर. मग आनंद म्हणत असतो, स्वानंदी मी तर म्हणेल की तू विचार करूच नको, ह्या सगळ्या गोष्टींना तू सरळ सरळ इथे हो म्हणून टाक. असं म्हटल्याबरोबर स्वानंदी मात्र म्हणत असते, आनंद दादा, हे सगळं तुम्ही बोलताय आणि तुम्हाला असं वाटतं मी हे सगळं काही करावं? अगं हो स्वानंदी, का नाही करावं? अगं ह्या सगळ्या गोष्टी जर तू केल्यास ना तर खरंच फार जास्त आनंद होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर स्वानंदी म्हणत असते, बरं चला, मला आता यावं लागणार आहे कारण मला सुद्धा इथे लंच ब्रेक संपत आलाय. मग आता स्वानंदी जायच्या ह्याच्यामध्ये असते, तेवढ्यातच तिचं लक्ष चुकून समरकडे जातं. जेव्हा तिचं लक्ष चुकून समरकडे जातं त्यावेळेला मात्र समर हा पुन्हा एकदा त्याच मीटिंगमध्ये एवढा गुंतलेला असतो की काही विचारूच नका. स्वानंदी सहज त्याच्याकडे डोकावून बघत असते आणि त्यानंतर मनाशीच ठरवते. दुसरीकडे आपण पाहतो, आता एका ठिकाणाहून आधिरा आणि त्याचबरोबर रोहन या दोघांना सुद्धा पाठवून दिलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आता आधिरा आणि रोहन हे दोघेही जण दुसऱ्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन लोनसाठी गेलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण जातात त्यावेळेला मात्र इथे डॉक्युमेंट्सवरचं नाव पाहिल्यानंतर इथे आता ते बँकवाले म्हणत असतात, तुम्ही इथे समर राजवाड्यांच्या बहीण का? तेव्हा ती म्हणत असते, हो तो माझा भाऊ आहे, मी त्याची धाकटी बहीण आहे. अहो मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला लोनची काय गरज आहे सांगा बरं, तुम्ही कशासाठी उगाचच लोन घेताय? तेव्हा आदिरा म्हणत असते, नाही म्हणजे मला ना माझा स्वतःचा बिझनेस सांभाळायचा आहे आणि त्यामुळे मी हे लोनसाठी अप्लाय करते. अहो पण त्याची काय गरज आहे? राजवाडे स्वतः तुम्हाला पैसे देतील ना. मग राजवाडे जर तुम्हाला पैसे देत असले तर ह्या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? तेव्हा आदिरा म्हणत असते, नाही ऑफकोर्स पिंट्या दादा आम्हाला मदत करेलच, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे किंवा काही आमचं म्हणणं सुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा ना इथे आम्हाला आमचा स्वतःचा असा बिझनेस क्रिएट करायचा आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे कोणाकडून 1 रुपयाची सुद्धा मदत घ्यायची नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता इकडे ते म्हणत असतात, पण सॉरी, आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करावा लागणार आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला लोन देऊ की नाही द्यायचं हे सगळं पाहावं लागेल. दुसरीकडे आपण पाहतो, स्वानंदी जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याबरोबर आता इकडे तिला त्या गोष्टी आठवत असतात, कशा पद्धतीने समर एवढा जास्त इथे त्रासलेला होता. त्याचबरोबर समरला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असताना सुद्धा तो सगळं काही अगदी मन लावून करत होता. मग आता मात्र तिनं समरचं चेपून दिलेलं ते डोकं आणि ते सगळं तिला आठवू लागलेलं असतं. मग आता ती विचार करत असते, काय करायचं कळत नाही. राजवाड्यांना मी मदत करायला हवी का? आणि जर मदत केली तर काय करू ते सुद्धा कळत नाहीये. तेवढ्यातच आता इकडे तिची कलीग आलेली असते. जेव्हा तिची कलीग येते तेव्हा ती तिला पेढा देत असते, म्हणत असते तोंड गोड करा. तेव्हा ती म्हणत असते, का कशाबद्दल तोंड गोड करायचं आहे, काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, अहो मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या नवऱ्याने ना इथे सुपर मार्केटिंग चालू केलं आहे. का बरं? तुझा नवरा तर जॉबला आहे ना. अहो माझा नवरा जॉबला आहे खरा, पण एका ह्याच्यावर काय भागतो, साईड बिझनेस म्हणून तो तर करावाच लागतो. आणि पण एवढं सगळं ॲडजस्ट होतं का? का नाही होणार? म्हणूनच मी आता ऑफिसमधून पार्ट टाईम करूनच इकडे घरी जाण्याचा लवकर विचार करते आणि मी सुद्धा लवकरच घरी जाणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि मग मी काउंटर वगैरे सांभाळेल, काउंटरला वगैरे जाऊन बसेल, असं बोलल्याबरोबर स्वानंदीला आता इकडे खूप कुतूहल वाटत असतं. तिच्या डोक्यामध्ये असा विचार येत असतो, ही मुलगी जर इथे ह्या सगळ्या गोष्टी करणार असेल तर मला मात्र ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून नाही थांबवलं पाहिजे. मी सुद्धा इथे राजवाड्यांना नक्कीच मदत केली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये आलेलं असतं. तर आता दुसरीकडे आपण पाहतो, जेव्हा समरच्या मीटिंग्स होतात तेव्हा तो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि केबिनमध्ये आल्याबरोबर स्वानंदीला पाहतो, पण स्वानंदी मात्र तिथे नसते. मग आता लगेचच तो आनंद विचारत असतो, स्वानंदी मॅडम इथे नाही येतं, त्या कुठे गेला? तेव्हा तो म्हणत असतो,
अरे ती काय तुझी इथे वाट बघत बसणार आहे का? तिची ती गेली निघून असं म्हटल्याबरोबर अरे पण त्यांनी लंचसुद्धा नाही केलं, काय करणार? म्हटली करू देत, राजवाड्यांना कामच करू दे, करू दे, करू दे. काय काय सांगतोयस काय, असं तीनदा बोलल्या. म्हणजे फार फार तर त्या खूप चिडल्या असणार आहेत. मग काय करणार? तुला तर हे सगळं काही कळतच नाहीये, काय बोलणार आता आपण? असं म्हटल्याबरोबर आता हा समर ताबडतोब इकडे तिला कॉल करत असतो. मग कॉल केल्याबरोबर आता इकडे स्वानंदीला तो फोन उचलल्याबरोबर 3 वेळा स्वारी 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 असं 3 वेळा म्हणतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे काय झाले, काय चाललेलं काय आहे तुमचं? तेव्हा मात्र इकडे लगेचच तो म्हणत असतो, म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडलात ना? मग तुम्ही माझ्यावर चिडला आहात त्यामुळे मी तुम्हाला स्वारी म्हणत आहे. स्वानंदी म्हणत असते, 1 मिनिट राजवाडे, हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे आणि मुळात मी तुमच्यावर चिडलेच नाही आहे. आणि तेव्हा इकडे ती म्हणत, मग तुम्ही निघून का गेलात? त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, काय करणार काय आहे निघून नाही जाणार तर? सांगा ना, मला सुद्धा इकडे माझी माझी कामं आहेत. मी सुद्धा इकडे लंच ब्रेकमध्येच आले होते आणि मी सुद्धा लंच ब्रेकमध्ये आल्यामुळे मला सुद्धा घरी यायचं होतं की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे 1 मिनिटं, मी तुमच्यावर अजिबातच नाही चिडले. का चिडेल मी तुमच्यावर, सांगा बरं, काय संबंध काय आहे तुमच्यावर चिडण्याचा? राजवाडे मी तुमच्यावर का चिडेल, नाही चिडले मी. खरं खरं सांगा स्वानंदी, नाही ना चिडलात तुम्ही? खरं सांगू का, आता मी हो तर तुम्हाला ना मी कुठेतरी बाहेर लंचसाठी वगैरे घेऊन जाऊ का? तुम्ही म्हणाल तिथे मी घेऊन जाईल. अहो राजवाडे, पण तुमच्या मीटिंग्स आणि तुमचं काम, नाही नाही, मला तुमचा अबोला पुन्हा अजिबातच नकोय आणि तुमचा अबोला घालवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे स्वानंदी. मग स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, मी तुमच्यावर अजिबात चिडली नाहीये. ठीक आहे. मग फोन ठेवला जातो आणि तेव्हा तो आनंदला म्हणत असतो, काय रे स्वानंदी मॅडम माझ्यावर चिडल्या नव्हत्या, तरीसुद्धा तू मला सांगितलंस का खोटं बोललास? अरे जर तू आत्ता फोन केला नसतास तर नक्कीच चिडली असती ती, कळतंय का तुला? आणि तुला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतंय की स्वानंदी नक्कीच ऑफिस जॉईन करणार आहे. असं म्हटल्याबरोबर समरला मात्र फार आनंद झालेला आहे. आनंद म्हणत असतो, खरं तर आता माझं घरचं आणि त्याचबरोबर इथे ऑफिसचं सुद्धा स्वानंदी आल्यामुळे वर्कलोड नक्कीच कमी होईल. मग आनंद हा हसतच निघून जातो, तर समर मात्र त्याच्याकडे पाहतच असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा विण दोघातली ही तुटेना. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.